नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण चिकनची चमचमीत अशी रेसिपी पाहत आहोत। यामध्ये कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता झटपट कुकरमध्ये बनणारं कमी साहित्यातील भुना चिकन मसाला बनवतोय आपण। जी मुलं हॉस्टेलला असतात त्यांच्याकडे मिक्सरची सोय नसते, तेही अशा पद्धतीनं चिकन बनवून त्यांचा संडे एन्जॉय करू शकतात। रेसिपी अगदी झटपट बनते आणि चवीला म्हणाल तर लाजवाब लागते। तुम्ही भाकरी, चपाती, नान कशाबरोबरही खाऊ शकता। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण अर्धा किलो प्रमाणात चिकन घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणातच सगळे मसाले वापरून हे चिकन बनवणार आहोत। चिकन घेताना आपण बोनचं आणि बोनलेस असं दोन्ही घेतलेलं आहे आणि त्यामुळे भाजीमध्ये छान चव उतरते। चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरुवातीलाच। पण आपण मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी 1 चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आलं लसूण पेस्ट बाजारामध्ये कुठेही मिळते, त्यामुळे जे हॉस्टेलची मुलं आहेत त्यांनी आलं लसूण पेस्ट विकतची वापरली तरी चालू शकते। तर यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत। यामध्ये 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे मी आणि हे सगळं मिश्रण आपण मीठ, लिंबू आणि आलं लसूण पेस्ट चिकनला छान चोळून लावून घ्यायचं आहे आणि हे असंच मिश्रण झाकून ठेवणार आहोत आपण बाकीचे मसाले होईपर्यंत। आता आपण कुकरमध्ये ही भाजी करणार आहोत, त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर बटर घालणार आहे आणि थोडं तेलही वापरणार आहोत आपण। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पदार्थ तुम्हाला पाहता येतील। आता आपण बटर जळू नये म्हणून 2-3 चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। यामध्ये मी 4 लवंग घेतलेले आहेत, 2 तमालपत्र, 1 थोडीशी दालचिनी, 2 लाल मिरच्या आणि 4 हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आपण इथं आणि जिरे घेतलेले आहेत 1 चमचाभर आणि 5 ते 6 काळी मिरी घेतली आणि थोडीशी जावित्री घेतलेली आहे आपण। गरम मसाले ऐच्छिक प्रमाणे घालायचे, तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर फक्त जिरे आणि काळी मिरी वापरली तरी चालू शकते। तेल छान गरम झालं की आपण नंतर यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत आणि हे छान तडतडेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अगदी आपले काळे मिरे वगैरे फुटले पाहिजेत तोपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत छान। हा आपला भुना मसाला आहे, म्हणजे आपल्याला सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या भाजीमध्ये छान चव उतरली पाहिजे। मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण या तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। कांदा एकदम छान बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्ही चांगली होते। आता कांदा आपला चांगला शिजावा लवकर म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि लवकर लाल होतो। पाहू शकताय थोडासा लालसर होईपर्यंत आपण कांदा छान परतून घेतलेला आहे। अगदी लाल कलरचे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी अगदी फाईन चॉप करून घेतलेले आहेत, ते आता आपण यामध्ये घातलेले आहेत। कांदा टोमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता या भाजीमध्ये सुद्धा 1 चमचाभर आपण आलं लसूण घालणार आहोत। अगोदर आपण 1 चमचाभर चिकनला लावून ठेवलेला आहे आणि आता 1 चमचाभर इथं आपण भाजीमध्ये घातलेला आहे। आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालणार आहोत आणि त्याचं पाणी जे झालेलं असतं ते नाही घालायचं, फक्त चिकनचे पीस उचलून आपण त्या भाजीमध्ये घालणार आहोत। लसूण पेस्ट चांगली भाजल्यानंतरच आपण आपलं चिकन घातलेलं आहे। आता हे चिकन 10 मिनिटं छान आपण परतून घेणार आहोत। हा भुना मसाला आहे, म्हणजे छान आपण चिकन या तेलामध्ये भाजून घेणार आहोत। या तेलामध्ये छान चिकन मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। इथं पाहू शकता आपले पीस थोडेसे असे तुटायला लागले, छान परतून घेतलेले आहे आपण। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया। इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेले आहे, कारण मॅरिनेशनमध्ये अगोदर आपण मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचाभर मोठा 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तर मी 1 चमचाभर घरगुती मसाला घातलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालू शकतं। आता यामध्ये 1.5 चमचा आपण धना पावडर घातलेली आहे आणि यामध्येच अर्धा चमचा आपण जिरा पावडरही घातलेली आहे आणि यामध्येच अर्धा चमचा रेडीमेड चिकन मसाला मी घातलेला आहे। आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत। त्या अगोदरच्या मसाल्याबरोबर चिकनला सर्व मसाले लागले पाहिजेत इथपर्यंत आपण परतून घेणार आहोत। मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, कच्चा वास नाही राहिला पाहिजे मसाल्यांचा। आता यामध्ये मी 1 कपभर दही घालणार आहे। छोटा कप मी दही घेतलेला आहे आणि हे दही छान फेटून घ्यायचं। छान फेटून मगच घालायचं, म्हणजे गाठी फुटतात आणि व्यवस्थित मिश्रण तयार होतं, भाजी छान होते, दही फुटत नाही। आणि दही घातल्यावर गॅस अगदी कमी करायचा। या दह्यामध्ये चिकन छान आपण परतून घेऊया, अगदी कमी गॅसवर करायची ही प्रक्रिया,
का तर दही फुटू शकतं. यामुळं आपल्या चिकनला एक पंजाबी टेस्ट येते, खूप छान असं टेस्ट येते. हे दही विकतचं आहे, कोणतंही घरातलं नाही आहे. पिशवीचं जे दही असतं ते मी वापरलेलं आहे. आता जेवढ्या कपानं आपण दही घेतलं होतं तेवढाच कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही, चिकनला पाणी सुटतं आपल्या. आणि हे ड्राय चिकन बनवतोय आपण, सुकं चिकन बनवतोय. अतिशय छान सुंदर अशी भाजी तयार होते. आता सगळे मसाले घालून झाले तर आपण कुकर बंद करून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी देणार आहोत आणि कमी गॅसवरती 2 शिट्ट्या देणार आहोत. कुकर झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर त्यामधली पूर्ण हवा गेल्यानंतरच आपण कुकर उघडणार आहोत. कुकर आपला थंड झालेला आहे, पाहू शकताय शिट्टीमध्ये हवा नाही आहे. तर आता आपण कुकर उघडून पाहूया आपली भाजी कशी झाली ते. वाव, काय सुंदर भाजी आपली झालेली आहे, पाहू शकताय. कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता किती चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकताय लेग पीसही छान शिजलेला आहे. बोनचं चिकन घातल्यामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते. अजून आपली पूर्ण भाजी तयार झालेली नाही, थोडी प्रक्रिया बाकी आहे. आता यामध्ये 1 चमचाभर आपण कसुरी मेथी घालणार आहोत. ती थोडीशी हातावरती क्रश करणार आहोत आणि भाजीमध्ये घालायची आहे. भाजी तयार झाल्यानंतर वरूनच कसुरी मेथी घालणार आहोत आपण. आता चवीनुसार थोडीशी आपण कोथिंबीर वरून घालणार आहोत. इथं अर्धा चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे, तोही वरून थोडासा आपण भुरभुरायचा आहे, म्हणजे छान टेस्ट वरून लागते भाजीला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपल्या भाजीमध्ये. तयार झाला आहे भुना चिकन मसाला. अगदी चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता मी सर्विंग बाउलमध्ये काढणार आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. अगदी पटकन होते आणि चवीला म्हणाल तर खूप सुंदर लागते. चपाती भाकरीबरोबर अतिशय छान लागते, किंवा नान जरी किंवा पराठा असेल त्याच्याबरोबरही छान लागणार ही भाजी. पण पाहिलं असेल कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण न घालताही त्या भाजीला किती ग्रेव्ही झालेली आहे. अगदी ड्राय भाजी नाही झालेली, खूप सुंदर अशी लपथपीत आपली भाजी तयार झालेली आहे. जी मुलं हॉस्टेलला राहतात किंवा जी PGमध्ये राहतात ते छोट्याशा गॅसवरती जे स्वयंपाक करून खातात त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे. तर त्यांनीही अशी रेसिपी ट्राय करून पाहावी आणि कमेंटमध्ये मला सांगावं की तुमची भाजी कशी झाली ते. इथं पाहू शकताय चिकनचा तुकडा तुम्हाला मी मोडून दाखवते. अगदी सॉफ्ट चिकन झालेलं आहे, अतिशय छान शिजलेलं आहे, मऊसूद असं झालेलं आहे आपलं चिकन. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू अशाच एका झणझणीत रेसिपीसह. धन्यवाद.